मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आणि आपण पाहिलेलं आहे की काही दिवसापूर्वीच अर्थातच 14 ऑगस्टला म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात आलेली आहे आणि आपण पाहिले की त्यातील विजेत्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे। परंतु या लॉटरीत ज्यांना अद्यापही घरे लागलेली नाहीत त्यांच्याकडून सातत्यानं कमेंट्स येत आहेत की सर अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी येणार आहे आणि या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, खरं तर आता जे काही मुंबई मंडळाच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू आहे, अनेक विजेत्यांना इंटिमेशन लेटर आलेले आहेत, त्यांची लोनची प्रक्रिया सुरू आहे। त्याशिवाय जी काही वेटिंग लिस्ट होती मुंबई मंडळाची ती सुद्धा आता ॲक्टिवेट झालेली आहे। जे कोणी वेटिंग लिस्टमध्ये होते, ज्यांना कन्फर्मेशन झालेलं आहे त्यांना तसे मेसेजेस म्हाडाकडून गेलेले आहेत, लॉगिनमध्ये त्यांना तसे इंटिमेशन लेटर किंवा सूचनापत्र मिळालेलं आहे। आता महत्त्वाचं मित्रांनो की अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी येणार आहे, कारण बऱ्याच जणांना घरी लागलेले नाहीत। आता सगळे अर्जदार हे पुन्हा मुंबईची लॉटरी कधी येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता लक्षात घ्या मित्रांनो, जे काही अपकमिंग मुंबईची लॉटरी आहे त्याच्या संदर्भात म्हाडाकडून ऑलरेडी माहिती देण्यात आलेली आहे की अपकमिंग जी काही लॉटरी आहे ती नेमकं कधी निघू शकते, किती घरांसाठी निघू शकते, लोकॅलिटी कुठे असू शकते। त्याविषयी मी सुद्धा माहिती घेण्याचा बऱ्याच प्रयत्न केला की नवीन मुंबईच्या लॉटरी संदर्भात जेवढे अपडेट्स मिळतील तेवढे अपडेट्स आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय, सातत्यानं त्याच्याकडे लक्ष ठेवून राहिलेलो आहे। आता महत्त्वाचं मित्रांनो पहा, जी काही अपकमिंग मुंबईची लॉटरी येणार आहे म्हाडाच्या सांगण्यानुसार किंवा म्हाडाने जी काही माहिती दिली त्यानुसार आता अपकमिंग लॉटरी ही पुढच्या वर्षी न येता त्याच्या पुढच्या वर्षी अर्थातच 2025 मध्ये येईल असं कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे। 25 मिडमध्ये म्हणजे एप्रिल किंवा मेच्या आसपास निघू शकते 25 मध्ये असं सांगितलं आहे। म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष तुम्हाला थांबावं लागणार आहे। दुसरी गोष्ट, कुठे कुठे घरे असणार आहेत तर यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने जे काही फर्स्ट लोकेशन सांगितलं आहे ते सांगितलं आहे मित्रांनो विक्रोळी या ठिकाणी 2 BHKच्या घरांचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती जी काही घरे आहेत ती नव्याने पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातील असे एक माहिती मिळालेली आहे। आता सगळी माहिती आहे मित्रांनो, लक्षात घ्या, त्याच्यात बदल होऊ शकतो। दुसरं, कांदिवली या ठिकाणी म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे, तिथे सुद्धा म्हाडाची घरे येणार आहेत असे कुठेतरी कळालेलं आहे। आता आम्ही तिथे साईड व्हिजिट करणारच आहोत। एकदा ही पुण्याची आणि सिडकोची लॉटरी संपल्याच्या नंतर आम्ही ज्या ज्या ठिकाणी मुंबईतील अपकमिंग घरे येणार आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही साईड व्हिजिट करून तेथील आढावा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तिसरं ठिकाण सांगितलं जातं आहे मित्रांनो, असं सांगितलं जातं की नेमकंच जे काही प्रत्यक्षनगर साईन आहे त्याही ठिकाणी काही घरे येतील असंही सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर गोरेगाव याही ठिकाणी घरे येणार आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काही दिवसापूर्वी म्हाडाने सांगितलं की गोरेगावमध्ये जे काही MIG आणि HIGचे घरांचं काम सुरू आहे ती प्रेमनगरमध्ये सुरू आहे आणि प्रेमनगरमधील 2 BHK आणि 3 BHK जे घरांचं काम सुरू आहे ती तर घरे 100% लॉटरीमध्ये येणार आहेत जी MIG आणि HIG साठी आहेत। मित्रांनो, एकूण प्रस्तावित घरे आहेत 7,500 म्हणजे 7,500। त्याच्यापैकी 4,000 घरांचं काम हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे। त्या 4,000 घरांपैकी 2,683 घरांची लॉटरी ही मागच्या 14 ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि आता उर्वरित 1,337 घरे ही पुढील लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। त्याच्याशिवाय जे काही 332 घरे MIG आणि HIG आहेत मित्रांनो त्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे, ती सुद्धा 25 मध्ये तयार होणार आहेत, जी 2 BHK आणि 3 BHK आहेत मी परत सांगतोय। आणि ती जी घरे आहेत ती 35 मजल्याचे टावर आहेत आणि त्या टावरमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, स्पेशियस पार्किंग हे सगळ्या ॲम्युनिटीज देण्यात येणार आहेत। जसं प्रायव्हेट बिल्डरचा प्रकल्प असतो तसाच प्रकल्प या ठिकाणी बनवण्यात येत असल्याचं म्हाडाकडून वारंवार सांगलं जात आहेत। आता महत्त्वाचं मित्रांनो, जी काही अपकमिंग लॉटरी आहे त्याच्यामध्ये 1,337 घरापैकी LIG, EWS, LIG, MIG आणि HIG ही फक्त आणि फक्त प्रेमनगर आणि लिंक रोडला प्रेमनगर या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आता लिंक रोडवरती सुद्धा नवीन प्रस्तावित 800 घरे मंजूर झालेली आहेत मित्रांनो आणि ती जी काही 800 घरे आहेत ती आता नव्याने त्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे, ज्याच्यावरती स्थगिती आली होती आणि ती सुद्धा आता बांधली जाणार आहेत जे लिंक रोडवरती आहेत। त्या 800 घरांपैकी 200 घरे ही न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत आणि 600 घरे लॉटरीसाठी असणार आहेत। म्हणून लिंक रोड आणि प्रेमनगर अशा दोनही ठिकाणी आता याचं काम होणार आहे आणि तेथील घरे सुद्धा आपल्याला पुढील अपकमिंग काही काळामध्ये आपल्याला मिळणार आहेत। पण प्रेमनगरची घरे ही फिक्स आहेत, पुढील लॉटरीमध्ये समावेश केली जाणार आहेत। त्याशिवाय कंदमारनगर विक्रो या ठिकाणी ऑलरेडी घरं हे ऑलमोस्ट तयार होत आलेली आहेत, त्यांचं व्हाईट वॉश झालेलं आहे। आतमधील कामे कशी आहेत हे सगळं मी तुम्हाला साईट व्हिजिट करून लवकर दाखवणार आहे। पण तेथील घरे सुद्धा
येणाऱ्या 2025च्या मुंबईच्या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत, ज्या साधारणतः 2 बिल्डिंगी असू शकतात असं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणून तेथील साईट व्हिजिट करून तेथील आढावा आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत की नेमकं त्या घरांचं काम कुठपर्यंत आलेलं आहे। ती घरे सुद्धा अतिशय चांगली आहेत, अतिशय प्रशस्त आहेत आणि 2 BHKची घरे आहेत मित्रांनो ती, म्हणून ती MIG साठी येऊ शकतात असा एक अंदाज वर्तवला जात आहे। त्याशिवाय प्रेमनगर आणि लिंक रोड हे जर सोडले, पहाडी गोरेगाव सोडला तर जे काही सिद्धार्थनगर आहे किंवा पत्राचाळ आहे याही साईडला काही घरे येऊ शकतात असा एक अंदाज आहे। त्याशिवाय कांदिवली या ठिकाणी म्हाडाची घरे येणार आहेत असं मला कळालेलं आहे। आता कांदिवलीचं लोकेशन मला समजलं नाही, पण मला एवढं माहिती आहे की कांदिवलीच्या महावीर नगरमध्ये म्हाडाचा बराच मोठा प्रकल्प आहे ज्याचं काम सध्या सुरू आहे। जे काही महावीर नगर मेट्रो स्टेशन आहे तिथून अगदी वॉकेबल अंतरावरती ते काम सुरू आहे आणि तिथेच ही घरे नक्कीच येऊ शकतात, जे मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा आली होती आणि तिथे पुन्हा नव्याने बिल्डिंगचं काम सुरू आहे। म्हणून महावीर नगर येथील जे काही घरे आहेत तीही अपकमिंग लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। त्याशिवाय सायन प्रत्यक्षनगर याही ठिकाणी काही घरे असणार आहेत, अँटॉफिल याही ठिकाणी काही घरे असणार आहेत असंही कुठेतरी म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याशिवाय जे काही आता मी महत्त्वाचे प्रकल्प सांगितले मित्रांनो की गोरेगावला महत्त्वाचा प्रकल्प आहे, विक्रोळीला आहे, कांदिवलीला आहे, त्याशिवाय इतर ठिकाणची सुद्धा विखुरलेली घरेही सुद्धा या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। त्याशिवाय 20% सर्वसमावेश योजना, त्याला 20% म्हणता येणार नाही, परंतु जे काही रिडेव्हलपमेंटमधून आपल्याला घरे मिळतात, म्हाडाला जो काही स्टॉक मिळतो तीही घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। आणि त्याशिवाय अतिशय महत्त्वाचं, या लॉटरीतील जे काही सरेंडर केलेले घरे असतील, विजेत्यांना दिल्यानंतर सुद्धा काही जर घरे शिल्लक असतील तर त्याही घरांचा समावेश पुढील लॉटरीमध्ये केला जाईल असंही म्हाडाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। म्हणून एकंदरीत अपकमिंग जी काही लॉटरी येणार आहे ती साधारणतः 2,500 ते 3,000 घरांसाठी असेल असा एक अंदाज वर्तवला जात आहे। त्याच्यामध्ये पुन्हा वाढ होऊ शकते असंही कुठंतरी बोललं जात आहे। आता माझ्यामध्ये काही मला असंही समजलं की बांद्र्याला सुद्धा काही घरांचं काम सुरू आहे, तिथेही सुद्धा घरे येऊ शकतात असंही मला समजलं, पण ते अजून कन्फर्म झालेलं नाही। म्हणून जे अर्जदार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची वाट पाहत आहेत त्यांना मात्र आता 1.5 ते 2 वर्ष थांबावं लागणार आहे। सध्या मित्रांनो म्हाडाच्या पुणे मंडळाची, कोकण मंडळाची आणि सिडकोची पनवेल या ठिकाणी लॉटरी सुरू आहे, त्याचे सगळे व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत, ते सगळे व्हिडिओज पाहून घ्या। त्याशिवाय आपल्या चॅनलचे व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे, इंस्टाग्राम लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, फेसबुकची लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्याला तुम्ही फॉलो करा। आता पुढील भागामध्ये आपण इतर जे काही नवीन माहिती आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। सध्या मित्रांनो साईट व्हिजिट सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यामुळे इतर जे काही माहिती आहे ती सध्या देऊ शकत नाही, पण ही लॉटरी संपल्याच्या नंतर मंडळाच्या पुणे, कोकण आणि सिडकोची लॉटरी झाल्याच्या नंतर आपण जे काही बाकीचे महत्त्वाचे विषय आहे त्या विषयावरती चर्चा करणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।